दादरमध्ये सुद्धा पाऊस सुरू आहे। शिवसेना भवन परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली आणि हा संपूर्ण परिसर त्या ठिकाणी मुसळधार पाऊस अशी सध्याची स्थिती आहे। हे दृश्य आपण बघतोय सकाळी 9 वाजताची दादरमधल्या शिवसेना भवन या संपूर्ण चौकात मुसळधार पावसानं लावलेली हजेरी आणि त्या ठिकाणची ही थेट दृश्य। पावसाचे सगळे अपडेट मुंबई आणि उपनगरातले तुम्हाला TV9 मराठीच्या माध्यमातून घर बसल्या मिळतील, जेणेकरून ज्या ठिकाणी तुम्हाला जायचंय त्या ठिकाणची पावसाची परिस्थिती ही पहा आणि मगच घराबाहेर पडा। आमचे प्रतिनिधी अक्षय मंकणे सध्या आपल्या सोबत आहेत। अक्षय, दादर शिवसेना भवन आणि आसपास काय परिस्थिती? नक्कीच श्वेता, गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरामध्ये पावसाची संततधार जी आहे ती आपल्याला सध्या पाहायला मिळते। काल रात्री देखील मोठ्या प्रमाणात जो आहे तो पाऊस जो आहे तो मुंबई शहर आणि उपनगरामध्ये बरसलेला आहे। परंतु सध्या शिवसेना भवन परिसरामधली ही सगळी दृश्य आहेत। सध्या या ठिकाणी रिमझिम पावसाला जी आहे ती सुरुवात झालेली आहे। थोड्या वेळापूर्वी या ठिकाणी मुसळधार पाऊस जो आहे तो या ठिकाणी बरसत होता, परंतु दादर पश्चिमेकडचा हा संपूर्ण भाग जो आहे तो रहदारीचा आणि व्यस्त असलेला हा संपूर्ण परिसर असतो। परंतु आता मात्र रस्ते वाहतूक जी आहे ती या ठिकाणी सुरळीत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। आपण शिवसेना भवनाच्या या चौकामध्ये उभे आहोत आणि आपण पाहू शकतो की रस्ते वाहतूक जी आहे ती सकाळच्या वेळेस सध्या सुरळीत प्रमाणात सुरू आहे। पावसामुळे कुठेही ट्रॅफिक किंवा वाहतूक कोंडी जी आहे ती झालेली नाहीये। सध्या ही दादर भागातली सगळी दृश्य जी आहे ती पावसाची आपण सध्या पाहू शकतो। मध्य रेल्वे आणि मध्य रेल्वे असेल, पश्चिम रेल्वे असेल, हार्बर रेल्वे असेल, या सर्व रेल्वे मार्गावरील वाहतूक जी आहे ती सध्या व्यवस्थित सुरळीत सुरू आहे। फक्त 5 ते 10 मिनिटं जे ट्रेन्स आहेत ते फक्त उशिराने धावताना पाहायला मिळतात। त्यामुळे जे सकाळी चाकरमानी कामावरती जाणार आहेत त्यांना मात्र कोणताही त्रास जो आहे तो सध्या या पावसामुळे होत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। सध्या दादर धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। मुंबईतल्या दादर परिसर, शिवसेना भवन या ठिकाणी जोरदार पावसाची ही हजेरी। रेल्वे सध्या तरी सुरळीत आहेत, मात्र काही ठिकाणी ट्रॅफिकची समस्या निर्माण होते या मुसळधार पावसामुळे। त्यामुळे सगळे हे अपडेट TV9 मराठीवरती तुम्हाला वेळोवेळी बघायला मिळतीलच।